आतमध्ये तळवत हातार त्या ठिकाणी आपण मुक्काम केला होता। काका नाव काय? हरदास संभाजी करकर आहे ना व्यवस्थित? हो। चला काळजी घ्या। तर या ठिकाणी स्नान सोहळा संपन्न झालेला आहे। रिटर्न माघारी येते आणि इथं आमच्या वाड्यात येते, भोसले वाड्यात। तर फायनल मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली। चला रस प्यायला ये म्हणलं माय, किती आपुलकीचा हा डायलॉग आहे। तर मित्रांनो काल रात्री आपण या ठिकाणी मुक्काम केला होता। खूप सुंदर असं हे ठिकाण आहे। ह्याच काकांच्या घरी आपण काल रात्री मुक्काम केला होता आणि शासन काठी समोरून आलेले आता हे बघू शकता। आणि हा त्यांचा गुरांचा गोठा आहे आणि आतमध्ये तळवत हातार त्या ठिकाणी आपण मुक्काम केला होता। चला सूरज भाऊ चला। आई उद शासन आलेलं आहे। नमस्कार, मी वैभव देवडे। आपण करत आहोत शिरवळ ते तुळजापूर पायवारी। त्यातील परतीचा प्रवास मित्रांनो सुरू झाला आहे आणि त्यातीलच 7वा दिवस आहे आज आपण पवारवाडीतून पुढे उद्दडच्या दिशेने निघालेले आहोत। नवीन वादक पवारवाडी ते उद्दडपर्यंत मित्रांनो संपूर्ण असाच उभा छबिना असतो। अनेक लोक धान्य वगैरे देत असतात। ओलांडा देत आहे ते या ठिकाणी सध्या ओलांडा देण्यात येत आहे। तर मित्रांनो सध्या आपण पवारवाडीमधून उद्दडच्या दिशेने निघालेलो आहोत। तर उद्दड गावाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये उद्दड हे गाव आहे आणि जवळपास बारामती या शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरती हे शहर आहे। बारामती नातेपुते या मार्गावर हे गाव येतं आणि त्या गावाच्या दिशेने सध्या आपण निघालेलो आहोत। हे काका सध्या आपल्याला भेटायला आले। काका नाव काय? हरदास संभाजी करकर आहे ना व्यवस्थित? हो। चला काळजी घ्या। येऊ का? हे यूट्यूबलाच जाणार आहे। येऊ का? चला काळजी घ्या। चला। तर मित्रांनो सकाळचे 8 वाजलेत आणि पवारवाडीच्या हद्दीवरच या ठिकाणी सर्व काटकरांना जेवणाची सोय केलेली आहे। तर थोडंसं आपण जेवण करून घेऊयात। चला ऐ कर हाय हाय चला चला थोडंसं आपण या ठिकाणी जेवण करून घेऊयात। पिठलं भाकरी या जेवायला। या ठिकाणी पराठ्या भरले जात आहेत हे बघू शकता। तर मित्रांनो सध्या आपण उद्धडमध्ये आलेलो आहोत आणि ही आपली गाडी आहे आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे।
उद्धटमध्ये आल्यानंतर मित्रांनो या मंदिरामध्ये सर्व काटकर आपले विश्रांतीसाठी बसतात. हे बघू शकता या ठिकाणी सर्व आपले काटकर बसलेले आहेत. चला आपण पण थोडीशी विश्रांती घेऊयात. आंघोळ घालण्याकरता देवीला आंघोळ आंघोळ घालण्याकरता देवीला आंघोळ घातली की मग भोगी तिकडे देवळामध्ये बुगी देवळामध्ये भोगी होती परत बरं. भोगी झाल्या मग आरती ओके. हा निवड बोलणं झाल्यावर सगळ्या इच्छा झाल्यावर मग हे होते बघा आरती होते चालू मग निवड बोलणं मग जेव्हा पंक्ती बसते बघा. तर या ठिकाणी आपल्या देवीचा शाही स्नान सोहळा होणार आहे. बोल भवानी की जय. तर मित्रांनो सध्या आपण उद्धट या ठिकाणी असलेल्या नीरा नदीच्या काठावर आलेलो आहोत. तर या ठिकाणी स्नान सोहळा संपन्न झालेला आहे. आता पुन्हा एकदा आपण मंदिरामध्ये निघालेलो आहोत. तर चला जाऊयात आपण. आणि संपूर्ण अशी नीरा नदी आहे जी की आपल्या शिरोळहून पुढे येत असते. चला जाऊयात पलीकडे. ते संपूर्ण असं आपल्या पाण्यामधनं पुढे जावं लागतं. आणि या ठिकाणी सगळे आपले काटकर बसलेले आहेत. तर सध्या आपण उद्धट या ठिकाणी असलेल्या नीरा नदीच्या काठावर आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपल्या देवीचा शाही स्नान सोहळा असतो. त्याच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती आहे काका आपले सांगतील. नदीचीच आंघोळ आईसाहेबाला पहिल्यापासून असते. तुळजापूरवरून शिरवाळा जाताना आमच्या इथं दुपारचं जेवण इथं असतं. नवसाची बकरी वगैरे पडतात. घरटी काटकर पुरणपोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक घरी काटकर जेवायला 5-5 काटकर असतील जेवायला. 250-300 वर्षाची परंपरा चालू आहे. 250-300 वर्षाची परंपरा ही चालूच आहे. तुमच्या गावाबद्दल थोडं सांगा बरं. आमचं उद्धट गाव म्हणजे पहिलं दुष्काळात गाव पोट भरायला गेलं तर बाहेर त्यावेळेला विठोबा बसले म्हणून एक पाटील गावात होऊन गेले. तर त्यांच्याकडं तेवढं होती साधन संपत्ती. पण त्यावेळेला काटकर बी जास्त नव्हते. 5-50 काटकर असायचे. पण त्यांनी ती वाड्यात काठी नेली. त्यावेळेपासून प्रथा आहे की त्यांच्याच वाड्यात काठी लागते. आईसाहेब आंघोळीला शाही स्नानाला येते नदीवर. आणि शाही स्नान झालं की मग आता जाऊन भोगी वगैरे होती, आरती होती. आणि मग प्रत्येक घरटी काटकर जेवतात. 4 वाजता 4-4:30 प्रस्थान होतं. तर मित्रांनो ही जी आपली नीरा नदी आहे तर या नीरा नदीच्या म्हणजे 3 जिल्ह्यांच्या काठावर बसलेली ही नीरा नदी आहे. हा पुणे जिल्हा, त्या कोपऱ्यामध्ये आहे तो सोलापूर जिल्हा, संपूर्ण असा सातारा जिल्हा आहे आपला. इथून प्रस्थान झाल्यानंतर आपण सातारा जिल्ह्यामध्येच प्रवेश करणार आहोत, म्हणजेच आसू गावामध्ये. ग्रामपंचायत उद्धट आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला जायचं. या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी होतो या मंदिरामध्ये.
मी राजेंद्र रामचंद्र भोसले. फार वर्षापासून आमची इथं ही देवीची काठी येत असते. हा मी उद्धट गावातून बोलतोय. शशिकांत कृष्णाजी भोसले. हा भोसलेवाडा आहे, जुनी परंपरा. तर याची परंपरा अशी आहे देवीच्या काठीची की ही काठी शिरोळमधून निघते आणि तिथून तुळजापूरला जाते. तिथून पुन्हा रिटर्न माघारी येते आणि इथं आमच्या वाड्यात येते, भोसलेवाड्यात. तर परंपरेनुसार आम्ही हे कार्यक्रम नेहमी करतो. हा सोहळा अतिशय उत्साहाने सगळे आम्ही मिळून गावकरी आणि गावातील आम्ही भोसले मंडळी चांगल्या पद्धतीने जसं जमल अशा पद्धतीने आम्ही हे करतो. त्याच्यासाठी काही लोकांचा नवस असतात, कोण बकरं कापतं, कोण काय असतं, कोणाचं गोडवा निवद असतो. त्याच्याबरोबर येणाऱ्या लोकांना प्रत्येक घरात 5-5, 10-10 लोकांना जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. हे रूढीप्रमाणे आम्ही आजपर्यंत चालवत आलेलो आहे. तर आत्ताच आरती झालेली आहे आणि आता आपण महाप्रसाद घेण्यासाठी या काकांच्या घरी निघालेलो आहोत. चला. तर मित्रांनो, सध्या आपण उद्धटमधून पुढच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केलेली आहे. हे बघू शकता, हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आता आपण विश्रांती केली थोडीशी 15-20 मिनटं आणि आता आपण निघालेलो आहोत पुढे आसूच्या दिशेने. तर चला जाऊयात. तर सध्या आपण आता उद्धटमधून प्रस्थान केलेलं आहे. खरं तर मित्रांनो, या बाजूला आपली नीरा नदी, नीरा नदीतूनच आपण पलीकडे जातो, म्हणजे आसूमध्ये जातो. पण यावर्षी जरा नदीला पाणी जास्त असल्यामुळे आपण तावशीच्या बंधाऱ्याहून आपण आसूच्या दिशेने निघालेलो आहोत. दुपारचे जवळपास मित्रांनो 1:45 झालेत आणि आता आपण आसूच्या दिशेने निघालेलो आहोत. तर सध्या आपण तावशीमध्ये आलेलो आहोत मित्रांनो आणि तावशीमधून या ठिकाणी हा एक असा रस्ता आहे. या रस्त्याने आता आपण पुढे निघालेलो आहोत. बघू शकता, हा असा कच्चा रस्ता आहे थोडासा आणि डायरेक्ट नीरा नदीवरून आपण पलीकडे आसूमध्ये जाणार आहोत. आता सध्या आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहोत. काही क्षणातच आपण मित्रांनो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत. हा बघू शकता, हा एक पूल आहे. या पुलावरून आपण निघालेलो आहोत. या ठिकाणी संपूर्ण असं जरा पुलाचं काम चाललंय. तर मित्रांनो, हे बघू शकता, ही आपली नीरा नदी आहे आणि या नीरा नदीच्या पलीकडेच सोनगावला नीरा आणि करा नदीचा संगम आहे. इथून जवळपास 1-1.5 किलोमीटर अंतरावरती ते ठिकाण असणार आहे आणि हा एक असा छोटासा पूल आहे. एकच गाडी एका वेळेस येऊ शकते असा हा पूल आहे आणि काही क्षणातच मित्रांनो आपण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत. चला. एका वेळी एकच गाडी जाऊ शकते असा हा मार्गाने या ठिकाणी असं कदाचित पुलाचं मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. चला. नीरा नदीची उपनदी करा नदी, या नदीचा उगम सासवडमध्ये होतो
सासवडजवळच एका गावामध्ये होतो आणि आपल्या नीरा नदीचा उगम वरंदा घाटातील शिरगावमध्ये होतो. तर या दोन नद्या पुढे येऊन या ठिकाणीच म्हणजे सोनगावला त्या दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि पुढे मग ह्या नदी अशी पुढे जाऊन भीमा नदीला मिळते. तर फायनल मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली. चला, तुळजाभवानी मंदिर आसो गावातील हे एक मंदिर आहे मित्रांनो. क्षणभर विश्रांती सुरू आहे का? तर जवळपास मित्रांनो 1.25 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही आसू या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आमचे सहकारी आप्पांनी सर्वांना आईस्क्रीम दिलेले आहे. या खायला सदा आनंदीचा उदे बोल भवानी की जय. आसू जवळ असलेल्या मित्रांनो चिक्कूच्या बागेमध्ये सध्या आपण विश्रांती घेणार आहोत थोडा वेळ. हे बघू शकता ही चिक्कूची बाग आहे. या ठिकाणी जाऊयात खाली. चलो, चिक्कूच्या बागेमध्ये आपल्या काटकरांची थोडीशी विश्रांती चालू आहे. आता आपली विश्रांती झाली मित्रांनो. आता आपण निघालेलो पुढच्या ठिकाणी. चला जाऊयात. जवळपास 1 ते 1.5 तास या ठिकाणी आपण विश्रांती घेतली. आता आपण खटके वस्तीच्या दिशेने निघालेलो आहोत. जवळपास 4 ते 4.5 किलोमीटर अंतर आहे या ठिकाणाहून. तर चला जाऊयात. आपले काही सहकारी मित्र पुढे आहेत म्हणजे आप्पा. खटके वस्ती या ठिकाणी असलेल्या ऊसाच्या घरामध्ये सध्या आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आता आपण ऊसाचा रस पिणार आहोत. तर आपले काही मित्रमंडळी या ठिकाणी बसतात. नमस्कार. आता आपण सकाळी पवारवाडीवरून आंघोळ वगैरे करून सकाळी निघालो होतो. पवारवाडीचा उभा छबिना, उद्दडचा उभा छबिना करून दुपारी उद्दडमध्ये जेवण करून आपण आसू मार्गे आता आलोय खटके वस्तीच्या मार्गावर आहे. अजून गेलो नाहीये खटके वस्ती. आता गोखळीत आहे, गोखळीत. आणि गोखळी या ठिकाणी आपण आता एका रसवंती गृहावर रस पिण्यासाठी बसलो आहे. खरं तर रसावरनं आठवलं मला की एक डायलॉग फेमस झालाय आता. सर्वच जण म्हणत होते की रस प्यायला ये म्हणलं माय. त्याच अनुषंगाने इथं रस प्यायला बसलोय. रस प्यायला ये म्हणलं माय. किती आपुलकीचा हा डायलॉग आहे. तर मंडळी सध्या आपण खटके वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत. तर खटके वस्तीच्या इथेच एक आंब्याच्या झाडाखाली एक विहीर आहे. तर या विहिरीवर सध्या आपण फ्रेश वगैरे होणार आहोत. तर चला चला माऊली चला. अशी विहीर आहे. तर या विहिरीमध्ये पाणी खूपच खोल आहे. त्या आप्पा टाकतात आता उडी. तर प्लॅन कॅन्सल झाला मित्रांनो. विहिरीमध्ये आपण नाही आता जाऊ शकत. आणि अशा तऱ्हेने आपले एडिटर तसेच आपले कॅमेरामन मिस्टर देवडे हे सध्या विश्रांतीसाठी थांबलेले आहेत, आपण पाहू शकतो. आणि हे प्रसिद्ध शिरवळमधील प्रसिद्ध व्यावसायिक मेस व्यावसायिक गायकवाड आणि हे युवा नेते असे आपले सूरज दादा तंटा मुक्तीचे अध्यक्ष शिरवळमधील माझी आदेश. तर आता आपण थोडीशी या ठिकाणी विश्रांती करूयात. काही विहिरीचं पाण्याने फ्रेश वगैरे होणार नाही आहे. तर आपण थोडं पुढे थोड्या वेळाने जाऊन बघूयात की कुठं आपल्याला फ्रेश वगैरे होण्यासाठी पाणी मिळते का. त्यानंतर मग आपण फ्रेश होऊ आणि मग आपल्या तळाजवळ जाऊ. आपला तळ जवळच आहे, जास्त लांब नाही. आवाज वगैरे येत असेल इथं गाण्यांचा. धन्यवाद. खटके वस्ती. तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायी वारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये.